मिरज शहर पोलिसांची दमदार कारवाई। म्हैस चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघे जेरबंद। मिरज शहर पोलिसांनी म्हैस चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे। चोरीस केलेल्या 2 म्हैशीचा शोध घेत पोलिसांनी उत्तर प्रदेशातील 3 आरोपींना तेलंगणातील मेहबूबनगर येथून ताब्यात घेतले आहे। मिरज शहरातील राजीव गांधी नगर ढवळा रस्ता परिसरातील गोठ्यातून 14 ऑगस्टच्या रात्री ते 15 ऑगस्टच्या सकाळ दरम्यान 2 हरियाणा मुरा जातीच्या म्हैशी चोरीला गेल्या होत्या। या प्रकरणी बसवराज शिवाजी तुरतुरे यांच्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला। चोरीच्या म्हशी कणकवली सिंधुदुर्ग येथे विक्री केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली। त्यानंतर पोलिसांनी त्या म्हशी ताब्यात घेत संबंधित शेतकऱ्याकडे चौकशी केली। चौकशीत सदर म्हशी 2 व्यक्तींनी आपल्याच मालकीच्या असल्याचे सांगून 15 ऑगस्ट रोजी विकल्याची माहिती समोर आली। तांत्रिक तपासातून आरोपी तेलंगणातील मेहबूबनगर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले। सांगली पोलिसांच्या परवानगीने पथकाने तेथे जाऊन तिघांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील चंद्रशेखर उर्फ चंदेश चंद्रमसिंह यादव, सतीश कुबेर यादव आणि संदीप कुबेर यादव यांचा समावेश आहे। पोलिसांनी चोरीच्या 2 म्हशी आणि एका रेडकूसह सुमारे 2 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या टोळीने आणखी कुठे जनावरांची चोरी केली आहे का याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलिसांच्या पोलीस निरीक्षक किरण चौगुले व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केले आहे। माझं नाव बसवराज शिवाजी तुरतुरे, राहणार नदीवस पाटील मिरज आणि माझा गोठा मी शेती व्यवसाय करतो। माझा गोठा राजीव गांधी नगर जुना ढवळी रस्ता या ठिकाणी आहे। माझी तिथे 30-35 जनावर आहेत। तर 15 तारखेला पहाटेच्या सुमारास माझ्या 2 म्हशी चोरीस गेल्या होत्या। त्यावेळी मी तात्काळ मिरज पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल केला। मग पोलिसांच्या सहकार्यामुळे पोलिसांनी शोध घेऊन मला आज रोजी या म्हशी उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा मनापासून आभारी आहे। ओके, काटाई म्हशीला